वॉटर डिस्चार्ज ॲट अ रेट ऑफ 0.09 मीटर क्यूब पर सेकंड. उदाहरणामध्ये जो डिस्चार्ज दिलेला असतो तो ॲक्च्युअल असतो. याचा अर्थ असा झाला की क्यू ॲक्च्युअल दिलेला आहे मला किती, वॉटर डिस्चार्ज किती रेटने 0.09 मीटर क्यूब पर सेकंड थ्रू अ 10 सेंटीमीटर डायमीटर. याचा अर्थ मला डाया किती दिलेला आहे 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर डायमीटर. व्हर्टिकल शार्प एज, तो व्हर्टिकल शार्प एज ओरिफिस अंडर द कॉन्स्टंट हेड ऑफ 8 मीटर. तो कॉन्स्टंट हेड ऑफ 8 मीटर म्हणजे बाळांनो एच किती आहे 8 मीटर. अ पॉईंट ऑन द जेट मेजर्ड फ्रॉम विना कॉन्ट्रॅक्टर हॅज ऑर्डिनेट 4.5 मीटर होरिजेंटल. तर एक्स इज इक्वल टू किती बाळांनो 4.5 मीटर आणि 0.54 व्हर्टिकल आहे. तर वाय इज इक्वल टू 0.54 मीटर व्हर्टिकल. कॅल्क्युलेट द कोइफिशियंट ऑफ ओरिफिस. तुम्हाला कोइफिशियंट फाइंड आउट करायला लावले CD CV CC. डन. चला 1 नंबर आपण काय सोडून टाकू आता CD. कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज कसा काढता सांगा. तो CD बराबर क्यू ॲक्च्युअल डिवाइड बाय क्यू थेरॉटिकल असतो सर. क्यू ॲक्च्युअल दिला आहे बाळांनो किती आहे 0.09. थेरॉटिकल कसं काढतात A इंटू अंडररूटमध्ये 2GH. पण तुम्हाला A माहीत पाहिजे ना, मग त्यासाठी तुम्ही वरती बघा तो काय म्हणलेला आहे बरं का डायमीटर 10. तो हा कॅपिटल D आहे. हा काय कॅपिटल बघा ना 10 सेंटीमीटरचा जर ओरिफिस आहे तो कॅपिटल D आहे. म्हणजे बाळांनो इथे A काढून टाका ना तुम्ही. पाय बाय 4 इंटू 0.1चा वर्ग किती आला तो 7.85 इंटू 10⁻³ मीटरचा स्क्वेअर. मग तुम्ही जर काही व्हॅल्यू इथं पुट केली तर तुम्हाला उत्तर भेटून जाईल ना. 0.09 डिवाइड बाय एरिया किती आहे 7.85 10⁻³ इंटू अंडररूटमध्ये इथे लिहितो अंडररूट खाली इंटू अंडररूटमध्ये 2 इंटू 9.81 इंटू एच किती बाळांनो अंडर द हेड 8 मीटर. 8 टाका. सांगा बरं किती आला CD 0.915. तो हा झाला समजा हा CD. 2 नंबर काय काढणार बाळांनो. तो तुम्हाला ओरिजेंटल आणि व्हर्टिकल दिला आहे तो CV काढून घ्या. सोपं मला तो CV वाटतो. ओक्याला बोलतात कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज. कसं काढणार कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज. CV कसं काढतात रे. CV कसं काढतात एक्स डिवाइड बाय अंडररूटमध्ये 4HY. ठीक आहे. मग चला सांगा बरं एक्स किती आहे एक्स 4.5 आहे सर. तो 4.5 डिवाइड बाय अंडररूटमध्ये 4 इंटू एच कितीचा दिला आहे त्यांनी 8. तो 8 इंटू वाय कितीचा दिलेला आहे 0.54. 0.54 करून टाका. बोला किती आला आन्सर 1. तो इंग्रजी जी आहे इंग्रजी मराठी ठीक आहे 1.08. ओके. हा झाला CV. तिसरा काय तुमच्याकडे आता तिसरा तर लगेच काढून फेकणार तुम्ही. CD झाला CV झाला. आता काय CC कोइफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. कसं काढणार बाळांनो एक फॉर्म्युला आपल्याकडे CD बराबर CV इंटू CC. मग करा बरं हिशोब किती येतो. CD आहे सर 0.915. 0.915 इज इक्वल टू CV आहे 1.08. 1.08 आहे बाळांनो. मग सांगा CC किती आला. तर माझ्याकडे ते जागा नाही म्हणून ते लिहितो CC बराबर 0.84. कुठे 0.84 ना. डन झालं. मग हे 3 उत्तर तुमचे आले. बॉक्स करून टाका तिघांना. 2 2 2 6 मार्काचं उदाहरण.